मैदानाची पुरस करते तू, राग तुला अन्यायाचा, आईले देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा, अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा. जेव्हा जेव्हा समाजामध्ये न्याय अत्याचार व धर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते. आणि तेच घडलं 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. त्या कन्याच्या साक्षाने सूर्यही लाजला. त्या कन्येचे नाव ठेवण्यात आले अहिल्या. हीच ती अहिल्या जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत रोवलं. हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूल व्यवस्थेला जुगार लावून दिली. हीच ती अहिल्या जिने एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष राज्य कारभार केला. अहिल्याबाईंना लहानपणीपासूनच भालाफेक, युद्ध लढवणे याचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते. वयाच्या 8व्या वर्षी शूर परिक्रामी सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडोजीरावांशी त्यांचा विवाह झाला. मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंना पुढची वाटचाल सुरू झाली. अरे म्हणून म्हणतात ना, लाखोन गेला राजा पण न झालं कोणी पुण्यश्लोक, लाखोन गेला राजा पण न झालं कोणी पुण्यश्लोक. अहो होती ती राजराणी म्हणून झाली राजयोगिनी. नावचीच होता अहिल्याबाई, होती ती साऱ्या भारताची आई, साऱ्या भारताची आई. हातात घेऊन या पिंड, शत्रूची काढली जिनं धिंड, हिजासारखी चालवली तलवार, प्रजेसाठी लढली ती फार, न्याराच होता तिचा थाट, बांधलं तिनं हजारोना घाट, हजारोना घाट. अरे आईला देवी तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्य, आईला देवी तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, आईला देवी तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्य. विजयाचे सोहळे, विजयाचे सोहळे. अरे दुःखामध्ये डोळ्यातून धारा आणू नका, दुःखामध्ये डोळ्यातून धारा आणू नका, संकोचित जगण्याला सारे मानू नका. तुम्हाला आईला देवीची शपथ आहे की कधीच हार मानू नका. अरे गाढवाच्या संगतीला राहाल तर माती खाल, आईला देवीच्या विचाराने जगाल तर पुण्य श्लोक व्हाल.